याच्या पर्यंत कोणतंही सुख नाही आहे. तुम्ही आम्ही लागलो सुखाच्या पाठीमागे कोणत्या नाशवंत सुखाच्या, जे नाश पावणार आहे. पण अविनाश असा भगवंत परमात्मा आहे, त्याची प्राप्ती करून घेतली का? घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? जीव जन्माला आला कशा करता? भोजना करता, भजना करता, भजना करता. देते मनुष्य जात सकोळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. त्यानुसार सांगतात माझ्या भजना करता जीव जन्म घेतो, पण संसार रूपी भवचक्रामध्ये अडकतो. त्याला इतरत कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. नवीन तो प्राप्त करून घेण्याची इच्छा देखील करत नाही. का? मी माझं आणि मी केलंय याच्यामुळे तो गुरफडून जातो. मी माझे होऊन ठेवले या देहाते महिमी पुत्रदाराधन माझे परी काळाचे वाखाने ऐसा नेनुता गेला. हे सगळं माझं मी केलं म्हणतो, पण काळरूपी चक्रामध्ये सगळं नाश पावणारा हा तो जीव विसरून जातो. मग अशा जीवाला तुकोबरा उपदेश करतात, नवे नवे सांगतात. हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन आणि करून मन शुद्ध भावे शुद्ध अंतःकरणाने भगवंताचं नामचिंतन केला तर तो प्राप्त होतो, भगवान स्वरूप प्राप्त होतो. पण कशा पद्धतीनं? अखंड पद्धतीने त्याच्यावरती भार घातला पाहिजे तर प्राप्त होतो, अन्यथा होऊ शकत नाही. आम्ही घालतो का? घालत नाही. का घालत नाही? मी सातत्यानं मागेही सांगत आलो, पुढेही सांगतोय. आम्ही सगळं वाटून राहिलं तरच हे घडलं, नाही तर कवा सवडायचं? सवडच नाही. मला सवड नाही तर तुम्हाला कुठली आली? शक्य पण नाही हो. कशक्य आहे? अशक्य आहे ते. का? अगदी गोठ्यातल्या जनावरांपासून घरातल्या मुलापर्यंत प्रेम वाटून राहिलं तर देवाच्या वाटणीला जाते. का जाते अगोदर? नाही जात. मग त्यातून जे सगळं काळी मावली म्हणायचे दगडापेक्षा वीट माऊ तेवढी तरी येतात येऊ द्यात, नाहीतरी काय खऱ्याचं नाही आहे. म्हणून भक्त समागमे सर्व. मग अशा भक्तांच्या संघात भगवंत परमात्मा वास करतो. का वास करतो? त्याला एकट्याला करमत नव्हतं का? करमतच नव्हतं. म्हणून मायाला जाऊन जवळंबर उभा केलं आणि ज्यावेळेस भगवंताला जाग आली, माहेर सगळं उभा केलेलं आणि देवाला म्हटली बघा देवा तुमच्यासाठी काय काय निर्माण केलंय. देव बघितले, म्हटले अगं सगळं निर्माण केले तर मला ह्यातलं ओळखते कोण? म्हणाले कोणीच मला ओळखत नाहीये. मग त्यावेळेला अंशरूपी परमात्म्याला अंश घालून मनुष्य हे ज्ञान घातलं भगवंताला ओळखण्याचं आणि ही उभा असलेली मनुष्य प्राणी निर्माण केला. कशाच्या? त्याच्या भजनाकरता, नवीन त्याचं भजन करून मुक्त होण्याकरता निर्माण केलं. म्हणून ज्ञानोबरांना देखे मनुष्य स्वभावात भजनशील, स्वभाव भजनशील. एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, आपण करणार आहे, त्याचं आपण किती वेळा चिंतन करतो? मला ही गोष्ट करायची आहे, माझं ते काम आहे, ते झालं पाहिजे. आणि जर झालं नाही तर त्याच्या डबल चिंता करतो. पण तितकं भगवंताचं चिंतन करतो का? करू शकत नाही. का करत नाही? संकल्प करावा, भगवंताचं नाव घ्यायचा. किती दिवस घ्यायचा? तर अखंड घ्यायचं. राम 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 म्हणत जर काम करू लागलो, कधी राम निघून जाऊन आपण दुसऱ्याच कामात गुंततो हे माहिती देखील नसतंय. का? तर एवढं भिन्न आहेत त्या गोष्टी. पण त्याचं अनुकरण केलं, त्याचा अंगीकार केला. अंगीकार त्याचा केला नारायण निंदते तेने वंद्य केली. अशा भगवंताचं नामचिंतन कुणाच्या ठिकाणी राहून घ्यायचं? तर संत महात्म्यांच्या सांगण्यात राहून घ्यायचं. का? तर ते स्वतः देखील करतात आणि दुसऱ्यांच्याकडनं करून घेतात. म्हणून काय केलं पाहिजे? अनन्य भावनेने त्यांना शरण जाऊन अशा भक्तांचा, भक्त कुणाला म्हणायचं? निवृत्ते संत हा सोपान, महावैष्णव कठीण आणि मुक्ताबाई ते अपोन नारायण जपत असेल. किंवा आपल्या फडपद्धती परंपरेने जर सांगायचं तर पूर्व पंक्तीचे संत आणि उत्तर पंक्तीचे संत दोन पद्धती पाडल्या गेल्या. पूर्व पंक्तीचे संत कोण? तर पूर्वीच्या ऋषीमुनीपासून पुंडलिकापर्यंत, त्यांच्यानंतर ज्ञानोपर्यंतपासून निळोपर्यंत ते उत्तर पंक्तीचे आणि ते पूर्व पंक्तीचे. असं का सांगितलं? आम्ही कापड ज्ञानोपर्यंत आम्ही कापडी रे कापडी. उत्तर पंक्तीचे, उत्तर पंक्तीचे म्हणजे कोणते? तर ज्यांनी भगवंतालाही सुख करून दिलं आणि स्वतःही सुखी झाले. पूर्वीच्या ऋषीमुनी तसं केलं. काय असेल स्वतःच पहिला बघितलं, तो जामाटात बसलाय का अंधारात बसलाय त्याच्याशी घेणं ह्याच्या भक्तीला त्याला देखील आनंद झाला आणि तो विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा विठोनी निर्गुणा त्यांच्या भक्तीला म्हणून भगवंतानं क्षीरसागर सोडलं, वैकुंठ सुखानं कुठं आणला? संत साहित्यामध्ये आणला. म्हणून तो कोपऱ्यात भक्त समागमे सर्व भावे न सांगता करी. इतकंच काय, त्यांचं प्रत्येक काम देखील तो करतो.
का तर भक्तावर तेवढं प्रेम आहे त्याचं. आणि नुसतं प्रेम करत नाही आहे तर अखंडितपणे मागे पुढे उभा आहे सामान्य आधी या आघात निवाराया या पद्धतीनं आधी मागे पुढे उभा राहून भक्ताचं संरक्षण करतो. प्रत्येक काम करतो. सगळ्यांना श्रुत आहे श्रीखंड आपण किती एक दर पाणी भरलं नाथाच्या घरी असं प्रत्येकाचं काम तो करतो. म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरिण सांगता करी सर्व काम साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. नुसतं मागून बघावं तात्काळ देतो पण नुसता देत नाहीत म्हणतात तुकोबार आहे. घेतल्याशिवाय देत नाही हे त्याचं वर्म आहे. ज्यावेळेला द्रौपदीनं भाजीचं देठ दिलं त्यावेळेला अखंड जेवण दिलं दुर्वास ऋषीला. का अगोदर दिलं? अजिबात दिलं. घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. ज्यावेळेला घेतोस तेव्हा देतोस. पण संत तसे नाही आहेत. संत काय करतात? कशाचीही इच्छा न करतात तात्काळ देण्याचं काम करतात. संत उदार आहेत कृपाळ आहेत. असं जरी असलं तर भगवंत कसा आहे तर मागण्याची असं पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. नुसतं चिंतन जरी केलं तरी त्याला कळत त्याला काय पाहिजे काय नाही सांगायची गरज देखील लागत नाही. म्हणून तुकोबार आहे शेवटच्या म्हणतात तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. म्हणून तुकोबार आता जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल त्याच्याकडे मागायची गरज नाही. स्वतःचा जीव आणि भाव त्याला अर्पण केल्यास तो आपोआप सगळ्या मनोरथ पूर्ण करतो. म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा विठ्ठल समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे
हरी भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर दापुटी मूर्ती उभा भक्त. मग सांगितलं कुणाला म्हणायचं? माझ्या ठाई ज्याचे चित्त अखंड जडले भजनयुक्त आणि त्याचीच बोली जे मज भक्त तेची संत सज्जन. अरे ज्याचं चित्त अखंड पद्धतीनं भगवंताच्या नामचिंतनात विलीन झालंय तो भक्त. का आमच्यासारखा दम्मे करू भक्ती सोंगला दंबे करू भक्ती सोंगदाऊ जनाने अंतरे भावना वेगळीच. दंभ पद्धतीनं भक्ती केलेली भगवंताला जराशी सण होत नाही. ती कशा पद्धतीनं? ज्या वेळेला भगवंत परमात्मा राधेची काय भक्ती कमी होती काय? अखंड पद्धतीनं भगवंताचं नामचिंतन राधा करायची. ज्या वेळेला रसक्रीडेत सुख देण्याकरता भगवंत परमात्मा गोकुळामध्ये गेले आणि त्यावेळेला राधेला खांद्यावरती घेतलं. यात किंचित फरक पडला हृदयात. कुठं बसलोय? भगवंताच्या खांद्यावर. भार कशा पद्धतीचा? मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वता एवढं भार देवाला वाटलं, वज तात्काळ खाली टाकला आणि निघून गेला भगवंत परमात्मा. अशा पद्धतीनं ती राधा होती. आम्ही कोण? कुठलं? पाचसंगाला देखील जाऊ शकत नाही आहे. करायची आहे भक्ती, पण कशा पद्धतीनं? सहज सोप्या पद्धतीनं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा का सांगितलं संत महात्म्यांनी? सहज स्वरूप साध्या पद्धतीनं जरी नामचिंतन केलं तरी त्या भगवंताची प्राप्ती होते. आम्ही दंभ पद्धतीनं करतो. आमचे सर्व काळे माऊली सांगायचे वरच्या, आम्ही अविश्वासी सर्व भावे म्हणायचं. देवानं आमच्यावर किती जरी विश्वास टाकला, आमचा बेडेकर दृष्टांत सांगायचे. शेतकरी देवाने म्हटलं हे सगळं तुला देतो, पण त्यातला एक भाग तुम्ही मागल तो मला द्यायचा. ठीक आहे म्हटलं. दोघांच्या मध्ये करार झाला. शेती करायची ठरली. तू म्हणशील तसा पाऊस पडतो, तू म्हणशील तसं ऊन देतो. फक्त तू करायचं, मी मागतोय ते वरचं मला द्यायचं, ते तुझं काय असेल ते ठरायचं. यांचा करार ठरला. देवानं सांगितलं जमिनीच्या वर जे असेल ते सगळं माझं, जमिनीच्या खाली असेल ते सगळं. पीक केलंय ना, भुईमुगच केला. दिलं देवाला. काय दिलं हो? वरचा सगळा सगळा. देव म्हटला हुशार दिसतोय. परत पुढच्या वेळेला पुढच्या सीझनला पीक केलं. देव म्हटला जर देवाने बी चाचपणी केली म्हटलं, म्हटलं मका चांगला दिसतो, मधलं मागू म्हटलं. आता खालचंही नको वरचंही नको, मधलं मागितलं. म्हटलं काय आता मधलं जे पिकाला असेल ती वस्तू मला दे, तुला बाकीचं सगळं घे. ह्यानं शाळूच केला त्या वर्षी म्हटलं. मग अशा पद्धतीनं आम्ही त्यो काय मागाल त्याच्या विरोधातून अजिबात चालत नाही. पतिव्रते जैसा किंवा पतीची आमता अनुसरणी प्रतिव्रता. ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी आहे. ज्या पद्धतीनं पत्नी पतीला अनुसरून जर व्यवहार करत असेल संसारात तर ती पतीला मान्य. नाहीतर ह्यानं संध्याकाळी दुसरी भाजी इच्छा करायची आणि ह्यानं कारल्याची संसार जमल का? जमणार नाही आहे. हे का सांगितलं? संत महात्म्यांचं आणि अनाथ जीवाचं, तुमच्या आमच्यासारख्या जीवाचं नातं हे आई आणि बालका समान आहे. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती आणि तैसेमध्ये ह्याची सांभाळती. ज्याप्रमाणे गाय वासराला सांभाळते त्या पद्धतीनं संत महात्मे हे भक्ताला म्हणजे साधकाला सांभाळतात. आणि भगवंत परमात्मा आणि साधक हे जर नातं आहे ते कशा पद्धतीचं आहे? पतिव्रते जैसा भरतार प्रमाण. ज्या पद्धतीनं पत्नीला पती आहे प्रमाण, त्या पद्धतीनं साधकाला भगवंत प्रमाण आहे. एक निष्ठ स्वरूपीनं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निरधार हे वर्म चुकू नये. निष्ठा ठेवून अखंड पद्धतीनं भाव ठेवून जर भक्ती केली तर भगवंत साध्य होतो. पण त्याकरता संतांच्या सानिध्यात समागमात जाणं
गरजेचं आहे. कशा पद्धतीनं? जो मजी अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण मी चेकू. हे जरी भगवंताला रुजू होत असलं पण त्याच्यापेक्षाही वरचढ कोण आहेत तर भक्त आहेत. भक्त काय करतात? का बरं भक्ताचं वर्णन करायचं सातत्यानं? हरी हरी तैसे हरीचे दास, 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 हरी तैसे हरीचे दास. ओ निराते उदास नाही तया चिंता, नाही तया भयमोह 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 चिंता, नाही भयमोह चिंता. ओ निराते उदास, ओ निराते राती उदासन बळकटकास भक्तीची. हरी म्हणजे भगवंतावर आत्मा आहे आणि त्याचा दास कसा आहे त्याच्या प्रमाणाच आहे, जे या देहावरती उदास आहेत. उदास कोण आहे हो? अशा प्रकारचे संत महात्मे देहावरती उदास आहेत का? तुम्ही आम्ही उदास आहे? आम्ही देवावरती उदास आहे. आम्ही कुणावरती उदास आहे? देवावरती. आणि कुठं आहे आनंद? आम्हाला प्रपंचात आनंद आहे. म्हणून हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंता आणि आस. त्यांना भय नाही, चिंता नाही, आस नाही. महाराज कधी गेले? ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला हितनं सोडून कल्लेश्वर मंदिरात गेले. आम्ही त्याच्या आधीच आठवडाभर बोजा म्हणून गेलतो. विठ्ठल विठ्ठल. त्याला प्रमाण आहे. देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल राघवा तुका म्हणे आनंद. देह समर्पित करायचा आहे. कुणाला समर्पित करायचा आहे? प्रपंचाला ना संसाराला नाही, भगवंताला समर्पित करायचा आहे. का? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायणाने गायीन गुण तयाचे. दान स्वरूपात देह आपल्याला ज्याने दिलाय त्याचं चिंतन करावं. आमचे श्री गुरु बेडेकर दृष्टांत सांगायचे.
मुलगी बघायला जाताना सगळं बघतो, सगळं रूप आहे, गुण आहे, सगळं चांगलं आहे, गुण जमलं, सगळं जमलं, आणि नाक नसलं तर करून घेईल काय नवरा? काय करा 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. देखणं पण नाही तिथं जात ना. मग तशी पत्नी एखाद्या पुरुषाला गाठ पडली. आता आले अलीकडं विज्ञान प्रगल्भ झाले, प्लास्टिक सर्जरी, नाक प्लास्टिकचं आणून दिलं नवऱ्यानं. म्हटलं घाल, आणि तिनं बी आपलं ते करून घ्यावं. मग ग बसावं का नाही? देवानं दिले तसं असलं त्याला प्रमाण आहे बघा. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे सगळ्याला पटा. त्याच्या पुढचं सांगा. वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ, आणि भोगणे ते फळ संचिताचे. वरच्या ओळीचा अर्थ सगळ्यांनी पाठ केला, खालचं कोण करायचं? तुकोबराय सांगतात त्या चरणात, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. आम्ही शाळेत शिकवतो, वाही ठेविल्यानं देवानं ठेवले त्या पद्धतीने राहू. का राहायचं त्या पद्धतीनं? वाहिल्या उद्वेग दुःखाचे के उद्वेग उलट दिशेने नदीच्या प्रवाहाला जर मनुष्य पोहणी पडला तर केवढ्यात लवकर कडेला जाईल का? अजिबात जाणार. धारण लागला की खाली लगेच नरसिंहवाडीत गाठायचं कुठाय हुडकायला. आणि तेच जर ह्या दिशेला चालला 10 मिनिटाच्यात पोहणं सोपं होईल, तात्काळ बाजूला जाईल. पण वाहिल्या उद्वेग दुःख प्राप्ती आहे त्याला. भोगणे ते फळ संचित आहे. संचित काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. असो, मग त्या स्त्रीनं पतीला सांगून ते सगळ्या गोष्टी करून घेतल्या. तेवढ्यावर भागलं नाही, मोठीच्या मोठी नथ करून घेतली. नथ घेतली ती घेतली. ग बसावं का नाही दादा म्हणायचे. गेली ती गेली, मिरचीच्या बाजारात गेली. आणि असं दादा म्हणायचं, हात लावला मिरचीला आणि म्हटले, ओ कशा दिल्या मिरच्या? असा खालचा हात वर केला, मिरचीतनं जसा आला नाका पिशाला तसा ठसका लागावा आणि ते सगळंच उडून पडावं. सगळी गर्दी गडबड बाजार. त्याने विचारावं काय झालं? अहो माझं नाक पडलं. आता हिच नाक कसं पडलं? विठ्ठल म्हणून मला सांगायचं काय होतं, जसं आहे त्या पद्धतीनं भगवंताच्या नामचिंतनात देह समर्पित केला तर अखंड पद्धतीनं या देहाला आल्याचं जे आहे का ते सार्थक होतं, अन्यथा होऊ शकत नाही. भक्त कशा आहेत? अमृताची फळे अमृताच्या वेली, तेची चाले पुढे बीजाची. ज्या ठिकाणी योग्य ते वृक्ष लावला, रोप लावलं, नवे अमृताचं वेल आहे, त्याला अमृताचंच फळ येतं, दुसरं तिसरं येत नाही. मी मागच्या वेळी इथं सांगितलं होतं, त्यावेळेला गुरुवार होता, मला नियमाप्रमाणे गुरुवारी ज्ञानोबरायचं मग घेणं भाग पडलं, त्यावेळेला मी श्रीगुरूंचं वर्णन केलेलं. पण आज तुम्ही 4 दिवस संतांचं वर्णन ऐकलं. संत म्हणजेच भक्त आहेत, वेगळं कुणीही नाही आहेत. या ठिकाणी तुम्ही करता त्यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला कार्यक्रम वेगळा वेगळा, पण हेच जर कार्यक्रम त्यावेळेला तर लोक आज दुसरं काय नाही, ह्यांचं चरित्रच ऐकतील. आज देखील सोडनाथ महाराज लोक का? भगवंताला त्याची स्तुती कधी प्रिय नाही, संत महात्म्याची स्तुती प्रिय असते. विठ्ठल विठ्ठल. का? तर देव देखील कुणाचं भजन करतो तर अशा संत महात्म्यांचं भजन करतो. श्री गुरु भुरेमाऊली दृष्टांत सांगायचे. ज्या वेळेला बडवे प्रल्हाद बाबा संध्याकाळी सगळं झाल्यानंतर भगवंताचं मंदिर बंद करून गेले, पहाटे लवकर काकड्याचं टायमिंग झालं म्हणून सकाळी दरवाजा उघडला, पहिला दरवाजा उघडला. आत आल्याबरोबर ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम आवाज कानी पडला. त्यांना वाटलं कोणतरी चुकून रात्री मंदिरात राहिला असेल, बिचारा भजन करतोय काय की. सगळं दरवाजा उघडत ज्यावेळेला गाभाऱ्याच्या दरवाजाला हात घातला आणि फटीतनं वाकून भेटलं तर देव स्वतः नाचतोय. कुणाचं नाव चिंतन घेतोय तर संत महात्म्याचं नाव घेतोय. का घेतोय? आणि जसं त्या गाभाऱ्याच्या दरवाजाला हात घालावा, कुलूप काढावं, देव सावध झाला, विटेवरती उभा राहिला आणि मग त्यांनी प्रश्न विचारला. म्हणते देवा, सगळं जग तुझं भजन करतंय आणि तू त्यांचं भजन का करतो? आणि म्हटलं त्यांच्यासारख्या भजनात मला सुखच नाही म्हटलं त्यांच्याशिवाय, म्हणून त्यांचं भजन करतो. इतकं जे देवाला आवडते ते करावं. मग सांगितलं जे पतिव्रते ज्याचं पतीला आवडाल त्या पद्धतीने केलं पाहिजे. तुम्हा आम्हाला कोणी देखील म्हणून तू कबर भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्ताच्या सान्निध्यात भगवंत परमात्मा नांदतो आणि म्हणून त्याला प्रमाण आहे.
सर्व सुखे आजी येथेची वळली सर्व सुखे आजी येथेची वळली संतांची देखील चरणामुखे आजी येथेची वळली सर्व सुखे आजी येथेची वळली आणि संतांची देखील चरणांबुजे सर्व सुख जर कुठं नांदत तर या संत महात्म्यांच्या सानिध्यात राहत. तुम्ही म्हणाल मागापासून महाराज ते सांगते त्याच्या पुढे का जात नाही, तर त्याला कारण आहे. तुम्ही 4 दिवस ऐकताय, त्यांनी जो परमार्थ केला तो त्यांच्या हिताचाही केला आणि तुमच्या हिताचाही केला. कशा पद्धतीनं तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या संन्यासाची 4 वेगवेगळी व्रत असतात. कुणी क्षेत्र संन्यास घेतं, कुणी कसा कुणी कसा कुणी कसा, पण त्याने अखंड पद्धतीनं या ठिकाणी राहून भगवंताचं नामचिंतन करून साधना करून जे फळ दिलं ते स्वतःसाठी नाही, तुमच्या आमच्या कल्याणाकरता त्यांनी हे सगळं केलं. का त्यांच्या सुखासाठी केलं? अजिबात नाही आहे. तुम्ही एक दिवस ते नियम त्या गोष्टी आचरणात आणून बघा, बाप जन्मीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आहे. का सांगतोय? याचं कारण आहे, जीव सदासजी जन्माला येत नाही. मागच्या वेळेला सांगितलं अनंत गोष्टी घडतात. मग असेही सांगितलं अमृताची फळं अमृताच्या वेळेला त्याची चाले पुढे बीजाची. तशा पद्धतीला फळ यायला तशा पद्धतीचे बीज अगोदर जन्माला पाहिजे आणि त्यावेळेला असं फळ जन्माला सहजासहजी प्राप्त होत नाही. त्या कुळावरती अखंड पद्धतीनं भगवंताची कृपा पाहिजे. अशा जीवाकडे अखंड पद्धतीनं पुण्याचा संचय पाहिजे. तिळोत्तिळी पुण्य साचापडी तरी ते बहुताची जन्मी जोडे आणि नाम वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. तिळानं पुण्य ज्या वेळेला साचन होतं त्यावेळेला अशी विभूती जन्माला येते. सहजासहजी गोष्ट अशी जन्माला येत नाही. का जन्माला येत नाही? आजही ठरल्याप्रमाणे कुणी नर्मदा परिक्रमा केली असेल त्याला माहिती आहे, आम्ही तर केली नाही. पण ते सियाराम बाबा ज्यांचं आज निधन झालं सकाळी 6 वाजता, ते 116 वर्षे जगले. अखंड पद्धतीने मारुतीची भक्ती केली. 24 तास रामायणामध्ये डोकं घालून अखंड पद्धतीने ब्रह्मचर्याचं व्रत साधून 116 वर्ष साधना आहे ती. सहज सोपणे फक्त कमरेला एक लंगोट, दुसरं काय सुद्धा वस्त्र ते वापरतो. नर्मदेच्या कडेला राहून सहज सोपं आहे का हो? अशा विभूती सहज जन्म घेतच नाही. कशा करता घेतील? ते कोण आहेत? आम्ही हे वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठात राहणारे ते संत महात्मे कशा करता येतात? तुमच्या आमच्या सारख्या अनाथ जीवाचा उद्धार करण्याकरता ते या ठिकाणी येतात. तुम्हाला मला समजून सांगायला कोण आहेत? जर याच रस्त्याला 4 दिवस झाडू नाही मारला तर अखंडपर्यंत पाला पाचळून रस्ता झाकला जातो. सहजासहजी सापडत नाहीये. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. जग आडराणाला जात असताना त्याला योग्य रस्त्यावर आणून देण्याचं काम असे संत महात्मे करतात. म्हणून ते जन्म घेतात. इतर त्यांचं कोणतंही कारण नसतं. त्यांना काही देव प्राप्त नाही आहे काय? प्राप्त आहे. पण ते काय करतात?
अनुभवाचे आले अंगात जगाते अनुभवाचे आले अंग आणि ते या जगात देतसे. तुका म्हणे अनुभव आहे काय प्रमाण सांग तर अनुभवानं त्यांना प्राप्त आहे ती गोष्ट, पण ते जगाला कसं कळणार? स्वतःला कळलं. ज्ञानोबा सांगतात तू उपपटाची घडी तारक ब्रह्मची उघडी तुम्ही या निज दृष्टीने चोकुडी तुझी मूर्ती निहाळली म्हणतात ज्ञानोबा. ज्ञानोबाने भक्तांना पाहिलं नाही का? पाहिलं ती कशा आहे? विश्वरूपपटाची घडी आहे, तारक ब्रह्मची उघडी ती मी या निज दृष्टीने चोखडी तुझी मूर्तीला निहाळलं, तुला आपण बघितलं. पण सांगायचंय कुणाला? सांगायचंय अनाहत जीवाला सांगायचंय, तुला दाखवायचंय. सुखरूप पेडकर सांगायचे भगवंत परमात्मा कसा आहे? पंढरपूरचा निळा लावण्य पुतळा हा असा आहे, पण तो कुठं आहे? पाचा सहित लयातीत झाली प्रेम भक्ती अनुसरली काळ्या रूपाची ठाईचाची काळा अनादी बहुकाळा आणि म्हणून वेदा चाळा लावी लागे हरी. भगवंत परमात्मा हा काळ्या स्वरूपाचा आहे. तुमच्याकडे आहेत नदीकडेला करली रान, नांगरावं एकांत रान आणि तिथं काळ्या माणसाला नेऊन उभा करावं आमुषाच्या रात्री, दिसल काय? तसा भगवंत परमात्मा काळ्या रानात अनादी पलीकडे असलेला भगवंत परमात्मा उभा आहे, पण त्याला ओळखणार कोण? कोणीच ओळखू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मी ओळखलं आणि ओळख पटवून देण्याचं काम केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या भक्तीचं सुख प्राप्त करून घेण्याकरता नवे नवे ते निर्गुण स्वरूप सोडून सगुण साकार होऊन भगवंत परमात्मा जर कुठं नांदतो तर अशा संत महात्म्यांच्या सानिध्यात नांदतो. सर्व सुखाचे आगर आणि बापर उमा देवीवर भगवंताला सुख ही संज्ञा. सुख रूपायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगाचा रिका तू न लगे दंड न मुंडन ते काही साधनाची नाही आटाठी म्हणून. त्याच्याशिवाय सुख ही संज्ञा कुणालाच नाही. सुखरूप आहे तो काय? सच्चित आणि आनंद कुठं नंतर तर त्याच्या जवळ नंतर त्याच्याशिवाय वेगळा आनंदच नाही. अशा भगवंताची प्राप्ती ही संतांच्या सानिध्यात होत असते. संत सहजासहजी भेटत नाहीत, त्याला पूर्व पुण्याची जोड लागते. ती कशा पद्धतीनं? तर सप्तसागर एकवट झालं तरी साधूची भेटी होत नाहीये. ते कसे आहेत? चातुरेला पी महत्व हरवेने पिसे पण मिरवी आवडोनी चतुर्परा गुंडाळून ठेवतात. आमच्यासारखा चतुर्पणा गावाला सांगत नाहीत मी एवढा शाना हाय असं संत कधी सांगत नाही. चातुरीला महत्व अजिबात नाही, चार चौका जात नाही. मगाची प्रमाण सांगितलं बघा, धरुणी पाय त्याजिले जन जन त्याजून बाजूला जाऊन आपली साधना करतात. अशा पद्धतीचे संत महात्मे आहेत. अशा संतांचं सानिध्य प्राप्त होणं फार कठीण आहे आणि ते या गावाला सहजासहजी झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. मग त्यांचं काम भगवंत परमात्मा करणार नाही का? हो करणार. काय काम करणार? तिने काय त्याला पाणी भरायला लावतील, धुणं धुवायला लावतील? अजिबात नाही. ते काय काम करतो? ज्या ज्या वेळेला भक्तीचं ऋण भगवंताचं जात झालं तर ते कमी करण्याकरता भगवंत परमात्मा साक्षात त्या भक्ताच्या ठिकाणी अवतार घेतो आणि त्याचं प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करत असतो. नवे नवे त्याला मदत करण्याचं काम करत असतो. का? तर त्याला सहन होत नाही. आपल्या भक्ताला येत किंचित जरी धक्का लागायला भगवंताला सहन होत नाही आहे, म्हणून तो सातत्यानं त्याच्या मागे पुढे उभा. अशा पद्धतीनं सांगायचा परिहार एवढाच. कोणतं काम करतो तुम्ही जाणताय?
नातांच्या घरी सगळी कामं केली, त्याच पद्धतीनं सगळ्यांची कामं तो करत आला. कोणतंही काम त्यानं गौण ठरवलं नाही आहे. माहिती असेल नसल, ज्या वेळेला चोकोबऱ्यांची पत्नी गरोदर होती, 9 महिने 9 मास भरलेलं, प्रसूत समय जवळ आला, घरामध्ये एकटी ती स्त्री, तिनं आपल्या नवऱ्याला म्हणजे चोकोबऱ्याला सांगितलं, काय करा, तुमच्या बहिणीला बोलवून आणा. कशा करता आणा? तर माझ्या बाळंतपणा करता आणा. ठीक आहे म्हटले, सांगतो. अष्टमी नवमीचा दिवस असेल, दरवाजातून बहिणीला बोलवायला म्हणून बाहेर पडली. वाटत दिंडी गाठ पडली, विसरलं, देहावरती राहिले नाहीत, निघून गेले पंढरपूरला. भगवंताला काळजी पडली. आमचे श्री गुरु भुरे माऊली म्हणायचे, भजन करून हित घाम फुटला तर तिथं फुटतो, नाही तर फुटत नाही. तसं भक्ताला संकट इथं पडलं म्हणजे काळजी तिथं लागायला पाहिजे, तर उपयोग आहे, नाहीतर काय उपयोग ही नाही आहे. मग अशा पद्धतीनं ज्यावेळेला चोकोबरा घरातून बाहेर पडले, भगवंताला तात्काळ काळजी पडली. आता काय करावं? लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं, जा तेवढं काम करता का? अहो म्हटले, कोणतं काम? कुठलं काम सांगायला यायलाय? म्हटले, सोवळं ववळं आहे का? म्हटले, त्याला आम्ही कुणाच्याही घरी कशी जाऊ? आई साहेबांनी तात्काळ नकार दिला. आणि भगवंताला प्रिय बघतायत चोकोबरा आहे. चोका माझा जीव, चोका माझा भाव, 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 आणि कुळधर्म चोका माझा, कुळधर्मदेव चोका माझा, कुळधर्मदेव चोका माझा, जीव, चोका माझा, माझा जीव, चोका माझा भाव, माझा जीव, चोका माझा, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, आणि कुळधर्म देव चोखा माझा, असा असणारा चोकोबार आहे. आणि याचा अंगीकार करण्याकरता भगवंताने तात्काळ वैकुंठ सोडलं आणि चोकोबरायाच्या दारामध्ये आले. कशा करता आले? उघडा वैनी दार, हाका मारी वैनी, उघडा दार, हाका मारी वैनी, उघडा दार, हाका मारी, चोकोबाची वैना राधार, चोकोबाची वैना राधार, चोकोबाची वैना राधार, चोकोबाची वैना राधार, वैनी उघडा दार, हाका मारी वैनी, उघडा दार, हाका मारी वैनी, उघडा दार, हाका मारी. चोकोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडा दार, हाका मारी. भगवंतानं रूप पालटलं, चोकोबाराच्या घरी गेले, दारावरती ठाप टाकली, वहिनी दार उघडा, आम्ही आले. कशा करता आले? तर तुमच्या कामा करता आले. त्या ठिकाणी थांबला भगवंत परमात्मा. ते कार्य केलं. बाळंतपणासारखं काम भगवंतानं करावं. कुणा करता? तर भक्ता करता. ते काम केलं. 12 दिवस झाले, सगळ्या गोष्टी घडल्या. हिने काय पंढरपूरने यायचं ह्यांचा पत्त्या नव्हता. मग बारसं देखील केलं. आणि ज्या वेळेला चोकोबारा आले, कळलं आल्यात, आतल्या घरात गेले आणि तिकडल्या तिकडं बाहेर पडले. आणि मग चोकोबारा भांडावं आली. म्हटलं अगा म्हटलं, म्हणजे काम होतं माझं करायचं ते विसरून गेलो. तात्काळ पत्नीने सांगितलं, अहो म्हटले ताई साहेब आलत्या. आधी वंश म्हणायची लोक, वंश आलत्या. सगळ्या गोष्टी आता सांग पार पडल्या, पण त्यांना पळवण करण्याकरता साडी तरी आणली पाहिजे. मग चोकोबाऱ्याच्या ध्यानी आलं, मी तर ताईच्या घरला गेलोच नाही. म्हणून तो कोणा भक्त समागमे सर्व भावे, न सांगता, सांगावं लागत नाही, न सांगता तुम्हा कोळ येते अंतर, 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 विश्वंभर परिहार नगे, विश्वंभर परिहार नगे, विश्वंभर परिहार नगे, न सांगता तुम्हा कोळ येते अंतर, आणि विश्वंभर परिहार न लगे. भगवंत कसला तो, ज्याला सांगावं लागेल काय अंतरामध्ये काय चालले? अजिबात नाही आहे. न सांगता कळलं पाहिजे मनात काय चालले, त्यावेळेला तो देव. म्हणून तो कुबाऱ्यामध्ये न सांगता तुम्हा कळू येते अंतराने विश्वंभर परिहार चिन्ह. म्हणून अशा भक्ताच्या सान्निध्यात
आपण राहणं गरजेचं आहे. सहजासहजी ते कोणी जात नाही आणि केलं तर ते कोणाला सोडत नाही. ते का सोडत नाहीत ते शिकवतात. हित ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन शुद्ध व्हावे. शुद्ध अंतकरणानं भगवंताचं नामचिंतन केलं. भावशुद्ध भक्ती ते तिष्ठे देव. भावशुद्ध भक्ती ते तिष्ठे देव. भावशुद्ध भक्ती ते तिष्ठे देव. ज्ञानासी तो ठाव सुखवस्तीसी. भावशुद्ध भक्ती ते तिष्ठे देवान ज्ञानासी तो ठाव सुख वस्ती. सुख वस्तीला म्हणजे भगवंत परमात्मा राहतो, ज्ञान राहतं, पण भाव शुद्ध अंतकरणानं भक्ती केली पाहिजे. आम्ही भाव शुद्ध करणारा अंतकरणानं करतो, पण कधी स्वतःच काहीतरी काम असलं तर अगदी मनापासून भगवंताला जाणार, इतर अजिबात नाही. सांगतो आमचे श्री गुरु काळे माऊली सांगायचे, आता बरोबर जातो मुद्द्यानुसार. 3 पद्धतीचं वैराग्य सांगायचे दादा. प्रसूत वैराग्य, स्मशान वैराग्य आणि पुराण वैराग्य. स्त्री प्रसूत समयाला अनंत वेदना होतात, त्याच्या तिला माहिती आहेत. त्यावेळेला ती त्या वेदना सांगू शकत नाही आणि इतरही कोणत्या समजूही शकत नाही. तिच्या मुखातून उद्गार येतात, परत ह्या गोष्टी नकोत. ज्या वेळेला ते गोजीर रूप लहान बालक तिच्या हातामध्ये येतं, त्यावेळेला कोणतरी नातेवाईक गाडपा, सेम तुझ्या नवऱ्यागत दिसतंय, विठ्ठल ते प्रसूत वैराग्य. त्या झालेल्या वेदना त्या ठिकाणी राहिल्या का निघून गेल्या, त्याची जाणीव राहिली नाही आहे. शेवटी कुठलं आलं? पुराण वैराग्य आलं. एखादा महाभारतासारखा, रामायणासारखा ग्रंथ वाचावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एखादा चरित्र ग्रंथ वाचावा. प्रत्येकाला वाटतं मी बी शिवाजी झालो असतं तर बरं झालं असतं, त्या काळी मी बी बरा काहीतरी केला असतं. पण हे कुठपर्यंत? जोपर्यंत ग्रंथ वाचतोय, पुस्तक वाचतोय तोपर्यंत. ज्या वेळेला ते बंद झालं की ती गोष्ट निघून जाते, तो काळ सरतो, त्या गोष्टी होतात. पण याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, ज्या वेळेला स्मशान वैराग्याची वेळ येते जीवावर, कुणाला तरी पोचवायला जातो, कर्मधर्म संयोगानं अशी बैठक बसलेली असते, बोलत असतात, इतकी कष्ट केल्या, या गोष्टी केल्या, जेवढं सगळं मिळवलं, पण इथंच टाकून जीव निघून गेला. हे कळतं. कुठं कळतं? त्या जागेला बसल्यावर कळतं. पण हे कुठपर्यंत? हाराळी एकदा टाकून बाहेर पडला, माझं पाणी लावलंय, विठ्ठल सांगायचा उद्देश हा की संत तसे नाही आहेत. संत कसे आहेत? तो धडधडीत लोहरशी न उडी घालावी जैसी, न करावी उसशी अजगराची. व म्हणले यांना लाळ न घोटे रसना, न सोय अलंगणा प्रेताची. या ज्ञानोबरात ज्ञानेश्वरी सांगतात, धडधडीत लोहरस वाहतोय, त्या ठिकाणी कोण उडी घालेल काय जाऊन सुखानं? राख देखील अंगाला लागायची नाही. आणि झोप आल्या म्हणून अजगराचं भेंडोळ कोण मुसाला घेऊन झोपल का? उशी करून करणार नाही. व म्हणले यांना लाळ न घोटे रसना, उलटी झाली, भूक लागली, ते अन्न खायची इच्छा होईल का? होत नाही. का? व म्हणले यांना लाळ न घोटे न सोया लिंगणा प्रेताची. एकांत सुंदर अशी गोष्ट स्त्री आहे, रूपवंत आहे, गुणवान आहे, अखंडित स्वर्णचरित आहे, भरजरीची वस्त्र आहेत, पण त्यात जीव नाही. कोण आलिंगन देईल? ते सुख प्राप्त होईल का? होऊ शकत नाहीये. तसं वैराग्य संत महात्म्यांच्या जवळ आहे. कसं? अभंग तुम्ही महाराज ऐकला, श्री संताची या माता चरणावर, श्री संताची या माता चरणावर, श्री संताची या माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. माता चरणावरीन साष्टांग हे करी दंडवत. महाराज म्हणतील, तुम्ही अचानक प्रमाण का घेतलं श्री संताची या? म्हणा वैराग्याचा त्याचा काय संबंध होता का? काहीही नव्हता. तरीही सांगतो,
अशा पद्धतीचं वैराग्य संत महात्म्यांच्या जवळ प्राप्त असलं तरी तुकोबरायाच्या अंगामध्ये श्री संताची माथाचन श्री हे दोन पद्धतीने माणसाला लावलं जातं. श्री म्हणजे सगळं सत्ताधीश कर्तुम अकर्तुम असणारा, ज्याची आपल्या जीवावरती पूर्णपणे सत्ता आहे त्याला श्री म्हटलं. आणि दुसरं श्री जर कुणाला म्हटलं तर अखंड पद्धतीनं धन जे आहे, लक्ष्मी आहे, असंच नव्ह, त्याला श्री म्हटलं गेलं. मग श्री जर लक्ष्मी असेल तर ती संतापाशी आहे का? पुढं मागेलं की कुत्री घर राखतात अशी संताची अवस्था. पण श्री का लावलं तुकोबरायाने? त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे का नाही? लक्ष्मी आईसाहेब तुम्ही सगळ्यांनी बघितलं फोटो, अगदी भगवंत परमात्मा शेष शयनी हाय, निद्रा घेतोय, हात कानापेशी लावलाय. आईसाहेब कुठं बसल्यात हो? पायापेशी. का? आणि सगळीजण कुणाच्या पाठीमा लागल्यात? त्यांच्या पाठीमा लागल्यात. का दुसरं कशाच्या लागल्यात? तेच पाहिजे ना, दुसरं काय सुद्धा सहज म्हणतो ते दिलं की राजाची काय बी येत असेल ते आपल्याला माहिती नाही. विठ्ठल म्हणून मग तरी देखील का श्री संतांच्या जवळ आहे का? ती नाही आहे. पण काय संतांच्या जवळ? तर जग ज्याच्या पाठीमा लागले ती कुणाच्या जवळ आहे? भगवंताच्या चरणाजवळ. आणि भगवंत परमात्मा कुणाजवळ आहे? तो कुणाच्या पाठ लागलाय? तर अशा भक्ताच्या सानिध्यात नांदतो, नवे नवे मागे मागे चालतो. चरणी चिरज लागती अंगाशी, धावत चालती. कोण धावतो पाठीमाग? तर भगवंत परमात्मा नामदेवरायाच्या चरणराजा करतात, ज्ञानोबरायाच्या चरणराजा करता पाठीमाग धावतो. नव्या नव्या अशा संत महात्म्याच्या मागे पुढे उभारतो. कशा करता? त्यांची भक्ती करण्याकरता, नवे नवे त्यांच्या भक्तीतला आनंद प्राप्त करण्याकरता. म्हणून तुकोबरायाने लावलं की श्री संताची या माथाची साष्टांग हे करी. त्यांच्याकडे दुसरी श्री नव्हतं, ही श्री. कोणतं? जो भगवंत परमात्मा त्यागतो आणि यांच्या भक्ती करता लाचावतो. कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम असा असणारा भगवंत परमात्मा जर कुणाच्या मुठीत आहे तर या संत महात्म्यांच्या आहे. आणि त्यांनी तो अखंड पद्धतीनं सांभाळलेला आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व. साठविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर दाखवली. साठवण केली कुणाची? इतर गोष्टीची नाही, भगवंत परमात्म्याची साठवणूक केली. संचित काय आहे? तर भगवंत परमात्मा प्राप्त होणं हे संचित आहे. ते सदासहजी प्राप्त होत नाहीये. मग सांगितलं तिळोतिळी पुण्य, पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे, संचित होईल तरीत आला अधिकारी तो. किंवा विठ्ठल आमचं दादा म्हणायचं असं आठवलं नाही की पाप आडवं येते आमचं. आमच्या भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हनुलाता. आणि तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेशी. भय नाही हो जन्म घेता. त्यांना भय आहे का जन्माला येणं मरण? सातत्यानं त्यांच्या औषध चालू आहे. मृत्यू हे अंतिम सत्य असलं तरी आम्ही त्याला विसरून दुसऱ्या गोष्टी करतो. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हनुला. त्यांनी मोक्षाला देखील दूर केलं. भगवंत परमात्मा आपल्याचा केला. म्हणजे असा भगवंत परमात्मा यांच्या भक्ती करता, त्या भक्तीच्या सुखा करता लाचावला. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला म्हणजे भगवंत परमात्मा दगड मार सुटला काय म्हणायचं? अजिबात नाही. लाचावला कशा करता? भक्तीच्या प्रेमा करता लाचावला. याला दृष्टांत आहे. ज्या वेळेला काका म्हणजे विदुर काका
ज्या वेळेला भगवंत परमात्मा महाभारत घडायच्या अगोदर म्हणजे युद्ध शिष्टाई करता दुर्योधनाच्या दारात गेला, त्यावेळेला भगवंता करता पंचपक्वानाचे ताट भरून प्रत्येक पदार्थ तयार केलं. का तर माझ्या घरी जेवल म्हणून. पण भगवंतानं बाजूला सारलं आणि काकाच्या घरी गेले. दरदर वाहती पाणी रांदी येल्या कन्या आणि दरदर वाहती पाण्या पाण्याप्रमाणे वाहत्या कन्या खाण्याकरता भगवंत परमात्मा काकांच्या घरी गेले. का? दृष्टाचं अन्न खायचं नाही असा नियम आहे. तो भगवंत पाळतो. आम्ही कोणाचंही खातो, कधीही खातो, त्याला काळ नाही, वेळ नाही, अजिबात नाही. शास्त्र सांगतं दुसऱ्यानी घातलेली टोपी देखील घालू नये. का घालायचं नाही त्याचा विचार आमच्या डोक्यात कधी जातील हे कळणार देखील नाही. बहुतेक आज लांबते असं दिसतंय. काय झालं, सुरू आमचे काळेमावळी दृष्टांत सांगायचे. संन्यासी होता, गावाच्या बाहेर झोपडी होती, रोज भिक्षा मागून खायचं. मग भिक्षेला बाहेर पडला, झोळीत काय नसायचं, नुसतं मग मागितलेली माधुकरी खायचं आणि जीवन जगायचं. अशी अवस्था असतापैकी गावात गेला. एक मोठी अशी पंगत पडलेली, मोठा भंडारा चालू होता. बसला. आता म्हटलं कधी मागावं, मिळालं तर खाऊन घ्यावं. जेवला. चांदीचा पेला, चांदीची वाटी, चांदीचं ताट, एवढं सगळं यथेच जेवण केलं पोटपुरानी घरी. आपला कुटीत आला, रोजची साधना केली, काय असेल ते सगळं आटोपलं विधी. रात्री झोपी गेला, सकाळी उठला, झोळी घेतल्या घेतल्या खडखड वाजली. मग याच्या ध्यानात आलं काहीतरी गल्लत झालं. उघडून बघितलं तर आत ती वाटी, पेला, ताट सगळ्या गोष्टी झोळीत होत्या. विचार केला, परत गेला. म्हटले तुम्ही काल जेवण घातलं? होय म्हटले आम्ही घातलं. म्हटले महाराज कशाचं घातलं? काही नाही म्हटले, माझ्या पतीनं 3 वर्षापाठी दरोडा टाकला म्हटले, त्याची काल सुटका झाली, दरोडा पचला, त्याच्या आनंदापैकी हे पंगत गाठली म्हटले. मग असं अन्न जर गेलं असं परिणाम करतंय. विठ्ठल विठ्ठल कुणीही दान देताना सत्पात्री दान द्यावं. देणाराही चांगला असावा, घेणाराही चांगला असावा. इतरत कुणालाही दान द्यायचं नाही. आम्ही जाता जाता कुणालाही देतो, ते काय करेल त्याचा नियम नाही. का सांगतोय तर धर्मराजाला सुटलं नाही. कोळ्याला 1 रुपया दान दिलं, कोळ्यानं त्याचं जाळं हिंडलं, मास पकडले. मास जास्त, दादा म्हणायचे मास पूर्ण असं जाळं उचललं, जास्त मासे दिसले की धर्मराजा की जय म्हणायचा. मग आता पाप गेलं कुठं? धर्मराजाच्या छाती जाऊन बसला. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होत रे? कुठं आलत मगाशी? असो कीर्तन काय सांगत होतो? विठ्ठल तर रांदिलेल्या कण्या धरधर वाहती पाण्या. भक्ता करता देव काय करतो? वेडा झाला, वेडा झाला, नाचावला. मग ती भक्तीचं प्रेम सुख प्राप्त करण्याकरता भगवंत परमात्मा काकांच्या घरी गेले. बघतात तर त्यांच्या पत्नी या स्नानाकरता बसलेल्या, एकच वस्त्र तेही काढून टाकलेलं, आणि स्नानाकरता बसलेल्या भगवंताचा आवाज कानावर पडताक्षणी आहे त्या अवस्थेत उठून येऊन दारात उभा राहिला. एकही वस्त्राचा तुकडा अंगावरती नव्हता. भगवंताच्या हाताला धरलं, ओढत आतमध्ये घेऊन गेल्या. पाटावरती स्वतः बसल्या, भगवंताला खाली बसवलं. गडबडीने गेल्या, केळीची फणी आणली उचलून, गाभा स्वतः खाला, साली भगवंताला चारल्या. देव ही साली खातोय. हा रममम्य सोहळा चाललेला आहे आणि काका त्यातून बाहेरून घरी आले आणि म्हटले अरे भगवंता. पत्नीला पहिला सावध केलं, त्या सावध झाल्या, देहावसानावर आत निघून गेल्या. आणि मग भगवंताला प्रश्न, अरे देवा म्हणाले ते एक येडा आहे म्हटले, तुम्ही? अरे म्हटले अशा एका येड्यासाठी मी 100 वेडा आहे. विठ्ठल पण भक्ती करता, भक्ता करता देव सगळं काही विसरतो आणि त्यांच्या करता सातत्यानं धाव देतो. म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी. भक्त समागमे, भक्त समागमे सर्व भावे हरी.
भक्त समागमे सर्व संपुष्टी साठविला राहे दया संपुष्टी नारायण संपुष्टी साठविला राहे दया संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी हृदय संपुष्ट बाहेर धाकुटी मुरती उभा बाहेर धाकुटी मुरती उभा साठविला राहे संपुष्टी साठविला
समागमे सर्व भावे हरी साठ न सांगता करी सर्व काम साठविला राही हृदय संपुष्टी आणि बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. भगवंत परमात्मा हृदयामध्ये नांदतो. सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे ज्याचे हृदय कमळी. शांती क्षमा तया जवळी आणि जीवे भावे अनुसरल्या. हृदयामध्ये भगवंताचा वास आहे. तो कसा? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जुळणी जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटेने परिउपतिष्ठे पूर्व. साधन सोपं आहे, सुलभ आहे, अगदी सरळरित्या आहे, पण त्याला पूर्व पुण्याची जोड पाहिजे. ते असल्याशिवाय भगवंताचं नामचिंतन मुखाला येत नाही आहे. नाहीतर माझ्यासारख्याचा कसा मगापासून 8 वेळा वाळला नसता आणि सारखं सारखं आठवायचं बंद झालं नसतं. त्याला पूर्व पुण्याची नितांत गरज असते, तर भगवंताचं नाम मुखाला येतं, सहजासहजी येत नाही. मगापासून सांगतोय महाराज संत, पण यांना देखील ते सोपं नाही आहे, फार कठीण आहे. मग सांगितलं ना धडधडीत लोहरशी. पण त्याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं, देव कुणाला कधीही सोडत नाही आहे. का? साधना करत असताना साधक भगवंताच्या जसं जसं जवळ जाईल, तुम्हाला माहित आहे बाळ खेळत असलं तर भगिनी काहीही काम घरातलं करू शकते, अगदी सगळी कामं आटपून निवांत राहू शकते. पण ते सारखं जवळ येत असलं तर त्याला 4 माणसं घ्यावी लागतात. तसंच ही अवस्था आहे. सातत्यानं जर भगवंताच्या जवळ चाललं तर एखादं बारकं खेळणं काढून दिलं की ते आपोआप बाजूला जातं. त्याला त्याच्याजवळ जायची गरज नाही. म्हणून साधना करत असताना जळेविन बुडविती आगीविन जाळीती न बोलता कवळीती म्हणून सांगितलं. दोरीविन बांधिती न बोलता कवळीती. काय महाराज होई पुढं? जळेविन पाणी नसताना बुडवायचं काम करतं, जाळ नसताना बुडवायचं काम आग जाळायचं काम करते. आणि न बोलता कवळती म्हणून सांगितलं. न बोलता मिठी मारतात, कळत देखील नाही. आणि याच्याही पुढे जाऊन सांगितलं शस्त्रे विन साधती दोरे विन बांधती. आणि ज्ञानी अशी जरी वदती पैज देऊनी. शस्त्र नसताना घात केल्याशिवाय राहत नाही, दोरी नसताना पाशात बांधल्याशिवाय सोडत नाही. आणि ज्ञानी माणसाला पैज घेऊन मारतो म्हणतात ज्ञानोबर. पैज घेऊन कोण? हे काम क्रोध लोभ दंभ मत्सर आहेत, हे पैज घेऊन ज्ञानाचे काम करतात. आणि ते सदाची आडाण्याच्या पाठीमा लागत नाही. त्याला हे बी नाही आणि ते बी नाही. अजून किती हा. तर आमचे श्री गुरु बेडकरचा दृष्टांत सांगायचे. हे बी नाही ते बी नाही. पूर्वकालीन सावकार होता, तर त्या सावकाराला सकाळी वसुलीला जायचं होतं. त्यानं बघितलं, सांगितलं आपल्याकडं सकाळी लवकर ये, आपल्याला वसुलीला जा. पैरवीच्या काळी चप्पल वापरायची पद्धत कमी आणि सकाळी पहाटेचा प्रहर कंदील घेऊन चालतोय. बघितलं नाही, विठ्ठल विठ्ठल लवकर सपवा. 4 दिवस आम्हाला लई झोपलाय. मी ते मगाशीच ओळखलंय. सगळं टाळकरी जर आकड्यासारखे लई ताप दिल्याला दिसतोय प्रत्येक महाराजांना. मी ऐकीव महाराज आहे कानपाट्या, माझं काय नाही आहे. मी आमच्या इकडे दादांच्याकडे असलं आनंद महाराज असतील, विठ्ठल पाटील असतील, सगळ्यांच्या सान्निध्यात राहून. पण काय झालं, लहानपणापासून कायम मुलींच्या सान्निध्यात राहिल्यामुळे इकडं काय तिकडं काय दोन्हीकडं सारखंच आहे. मला परवा समाधी सोहळ्याला मी 4 दिवस तिकडं इकडचं कीर्तन करायचं आणि तिकडं ऐकायचं आणि तिकडं अष्टमीला खीर खायचं आणि इकडं कीर्तन लावायचं. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य काय मला काही वेगळं नाही. म्हणताना मी त्यांनाही काय विचारलं नाही. मला माहिती आहे त्यांना माहिती. असो बरं, सांगायचा मुद्दा माझा, त्यावेळेस तो सावकार घराबाहेर पडला. जाता जाता गड्याचा पाय घाणीमध्ये पडला पहाटेच्या प्रहरी. त्यांना आपलं इकडचं पाय तिकडे केला, पुढे निघून गेला. सावकाराशी चाणक्य बुद्धिमत्ता म्हटली काहीतरी. गडी जिथं पाय टाकाल तिथंच मागं मालक पाय टाकायचा. आपचूक पाय घाणीमध्ये पडला, पायाला घाण लागली. गड्याने इकडे इकडे पुसून निघून गेला. ह्याचं शाण्याचं 3 ठिकाणी
काहीतरी लागतंय हाताला पायाचं हाताला लावून घेतलं तेवढ्यावर तरी ग बसावं का नाही. हे काय लागतंय बघायला नाकापर्यंत नेलं म्हणजे कुठं कुठं लागलं सान्याचं तीन ठिकाण. मग कोण हुशार, ज्या अडाणी होतात तोच हुशार. म्हणून ज्ञानी अशी जरी वदती पैज घेऊन म्हणून सांगितलं ज्ञानोबर आहे. सहजासहजी परमार्थ होत नाही, त्याला फार कठीण आहे. श्री गुरु बेडेकर सांगायचे परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टीने तीव्र भावा पोटी अनुताप वाटतो जो पाय माळकरी आहे. लोक सहज म्हणतात काय करतात वेगळं, त्यांच्यापेक्षा आम्ही बरं. तुझं तुझ्यापेशी त्याचं त्याच्यापेशी. सांगायचं तात्पर्य मुद्दा हा, प्रत्येकाला मृत्यू तोच आहे. त्यालाही तशा पद्धती यायचंय, तुलाही त्याच्याच पद्धती यायचंय. रंक होती राजे यमाचे घरी, एवढाच फरक आहे. ही तो भिकाऱ्यासारखा फाटकत धोतर करून वारी जरी करत असला तर त्याच्या दारात तो मिशी पिळून राजाने मालक आहे. का तर त्याची सेवा आहे आणि सेवेलाच फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाला जगामध्ये पूजलं जाते, पण फड पद्धतीप्रमाणे जो महिन्याची वारी करतो, मोठ्या वाऱ्या करतो, सातत्यानं भगवंताचं चिंतन करतो, ज्याला शिकवलं सेवा करायची. का सांगतो ते, श्री गुरु मल्हारप्पा वास्करांच्या नंतर जी फड पद्धत परंपरा निर्माण झाली, त्याला अनेक फड निर्माण झाले. आमचा असेल, त्यांचा असेल, त्यांच्या 2-3 असतील, पण तिथं गुरु आणि सेवेला बळ दिलं आणि सेवाच करून घ्यायचं काम केलं. त्यांच्याकडं आजही वापरत नाहीत फडावरती, किती जरी समाज असला तर वापरत नाहीत. इकडे वापरत असतील पण तिथं नाही. सेवा कशी करायची, खायचं आपलं आणि भजन करायचं पंगत घालून. मग सांगितलं कुणाचं बी खाऊन करत नाहीत. का करत नाहीत, तसा विचारही ते मनात येऊ देत नाहीत. सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करून घेतात. पाय पुसणी झाडण्यापासून असू दे ते कीर्तन करण्यापर्यंत सगळी सेवा मानूनच सेवा केली पाहिजे, तर त्या ठिकाणी उद्धार होतो. नाहीतर होऊ शकत नाही. तर त्या संत महात्म्यांची प्राप्ती होते, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती व मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. नुसतं मागून सरत नाही, तात्काळ ते काम करण्याचं कामही करतो. तर कशा पद्धतीनं भानुदास काका ज्या वेळेला गेले वारीला, जात असतापैकी एका घरी गेले मुक्कामाला. त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रीच्या मुलाचं लग्न होत नव्हतं. तिनं प्रश्न केला, अहो म्हटले महाराज माझ्या मुलाचं लग्न होत नाही. सहजासहजी मुक्कामला टाकल्या जाता कोणी म्हणाल होईल बाई जा. एवढ्या गोष्टीवरती तेवढी गोष्ट भगवंतानं उचलून धरली. हिने पुढं वारेला येऊ शकत त्याचं लगीन लावून संसार सुरळीत लावला. भक्तीचं ऋण होतं. ज्या वेळा तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, संत महात्मे दर्शनात जायचं, भगवंत मान खाली घालायचा. का इतकी भक्ती कठीण दुर्लभ ते करायचे भगवंताची आणि त्याला इतकं जवळ केलं. पण ज्या दिवशी भानुदास काका गेले आणि बघितलं तर भगवंतानं जराशी मान अशी वर केलेली. का देवा आज लईच काय नाही म्हटलं, तुम्ही सांगितलं करून आलतो. काय केलंस म्हटलं, तुम्ही सांगितलं नाही का पहिला त्या लगीन होईल म्हणून, मग तुला कवा सांगितलं म्हटलं कर मनाचंच. म्हणून मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या, नुसतं चिंतन जरी केलं तर त्याचं काम आहे ते करून देण्याचं. पण तितकी सेवा पाहिजे, तितके बळ पाहिजे, तितका अधिकार पाहिजे, तर अशा संत महात्म्यांचं वर्णन मुखाला येतं. अन्यथा मुखाला येऊ शकत नाही. स्तुती करो जैसा नाही अधिकार, न कळे विचार योग्यतेचा. किंवा भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धर्माता. विषय नारायण म्हणजे काय, ते सातत्यानं अखंडितपणे भगवंताच्या साधनेत तल्लीन असतात. त्याला राव आणि रंक सारखा, राजा जरी आला तर ते त्याच पद्धतीनं वागणूक देतात, गरीब जरी आला तर त्याच पद्धतीनं वागणूक देतात, ते काम करतात. ते कधीही भिन्नता करत नाही. ते कशा पद्धतीने आहेत, ते आकाशात असलेल्या आभाळाप्रमाणे आहेत. वाळवंटात जरी आभाळ गेलं तर तशाच पद्धतीचा पाऊस पडतो. आपल्या भागात जरी त्याच पद्धतीचा आभाळासारखं, म्हणजे जिथं जाईल तिथं समान, त्याच्यात फरक पडत नाही. ते कशात तल्लीन आहेत, भगवंताच्या नामचिंतनामध्ये. म्हणून अशा संत महात्म्याचं जन्म या भूमीमध्ये आला. ही पावन नगरी करण्याचं काम त्यांनी केलं. सातत्यानं या नगरीत अनेक उत्सव होत असतात. मीही वरच्यावर इथं येत असतो, पण रोजच्या कपड्यात कोण वळखते. मग म्हणून त्यांचं वर्णन होणं फार कठीण आहे, अवघड आहे. त्यांनी केलेली साधना देखील फार सहजासहजी जीवाला ती होत नाही. घालू तुका म्हणे तुमचे सेवीनं उच्छिष्ट क्षमा करा धीट होऊन. त्यांनी जे घालून दिलेले नियम आहेत ते जर चालवत आपण त्यांच्या नुसतं मार्गावरती जरी चाललो, त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या चरण धुळीला जरी स्पर्श केला, मग सांगितलं 43
उद्धरती. आईकडच्या 21 आणि बापाकडच्या 21 कुळीचा अशा 42 कुळीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या तर झाला सोडा, पण त्यांनी आपल्या देखील कुळीचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले अशा पास निवारण विषयत होत झालं. किंवा भक्त समागमे सर्व भावी न सांगता करी सर्व काम साठविला राधे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती बाजे ठोबार जय साठविला हे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. मनोरथ जैसे कसा आहे मनोरथ? अखंड पद्धतीनं भगवंताचं नामचिंतन करणं हे असं मनोरथ असलं पाहिजे. कोणतंही असलं तर ते पुरवण्याचं काम ते संत महात्मे तो भगवंत परमात्मा सातत्यानं जीवाचं कोड कौतुक करण्याचं काम करत असतो. पण ते कुणाचं करतो? कुणासाठी राबतो? कुणाचं काम करतो? जो अनन्य भावनेनं त्याला शरण गेलाय, जो त्याचं चिंतन करतो, त्याचं करतो. का आमच्यासारख्याचं करतो? करायला सवड नाही त्याला. का नाही? आम्ही कधीतरी त्याला आठवणार, पण ते शक्य नाही. मग सांगितलं कसं काच नाही. इथंपर्यंत येतात ते परमभाग्य आहे. इथंपर्यंत येण्याची बुद्धी काय कमी लोकसंख्या असेल का? इथून चांगलं तिथंपर्यंत वाढले, पण सगळे आले का? येऊ शकत नाहीत. का येऊ शकत नाहीत? त्यांचं पुण्य त्या ठिकाणी आडवं येते. आमचे दादा म्हणायचे इथं बसणाऱ्याला तिथं तेवढीच किंमत, उभारण्याला तेवढी किंमत, घरात झोपून ऐकणाऱ्याला देखील तेवढीच किंमत. पण इथं असणारा कसा आहे? किंवा मगाशी सांगितलं तो अधिकारी आहे, तो जीव सदासाची जन्म घेत नाही, त्याला ते पुण्य इथंपर्यंत खेचून आणतं. सदासाची भगवंताचं नामचिंतन मुखाला येत नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. सदासाची जरी चिंतन केलं साधकानं, अशा भक्तानं, तर ते पूर्ण करण्याचं मनोरथ तो काम करतो. आणि त्याचं तेच काम आहे. मागे पुढे उभारा हे सांभाळीत आली या आघात निवारा या. त्यांचं प्रत्येक काम त्यांना सांभाळण्याचं तो करत असतो. किंवा विठ्ठल 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 भवसागर तरता कार्य करीत सा चिंतन पैल उभा दाता कर ठेवून या कटी. भवसागरात तुम्ही आम्ही, भवसागर म्हणजे संसार रूपी भवसागर आहे हा. भवसागर तर कार्य करत आहे. चिंता कशाची करता? यातून बाजूला होण्याची जर चिंता करत असाल, नवे नवे संसाराची चिंता करत असाल, पहिलं उभा दाता तो भगवंत परमात्मा कटावरती कर ठेवून याच करता उभा आहे की तुम्हाला आम्हाला या भवसागरातून बाजूला घेऊन त्याच्या अखंड पद्धतीनं त्याच्या जवळ ठेवण्याचं काम तो करत असतो. पण त्याकरता अनन्य भावनेने जीवानं संत महात्म्यांना शरण जाणं गरजेचं आहे. मी मगाशीही सांगितलं अशा गोष्टी. इथं जरी तुम्ही दत्त जयंतीचा उत्सव करत असाल, पण त्याच्या पाठीमाग ज्या या विभूतीचा हात अखंड पद्धतीनं तुमच्या आमच्या अखंड पद्धतीने डोक्यावर आहे, त्यांचं वर्णन परापचंद मध्यमा वैखरी या चारी वाऱ्यांना होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? ते लौकिक दिसते ते त्या देहनाम माझ्या ठाई म्हणून सांगितलं. त्या देहावरती असून कधीही नव्हते. का? ते भगवंत स्वरूप आहेत. त्यांचं आमचं कधीही मेळ बसणार नाही. ते कशा करता आले? तुमच्या आमच्या उद्धारा करता आले. त्याने तेच काम आयुष्यभर केलं. साधना केली, भगवंताचं नाम चिंतन केलं. तुम्हा आम्हाला कशा पद्धतीनं करायचं हे शिकवलं. सगळ्याचा त्याग करून अखंड पद्धतीनं. तुम्ही म्हणाल तुम्ही सांगताय पांडुरंगाचं इथं तर दत्त, पण कुठंही जात नाही आहे. अखंड सगळीकडे जर फिरून गेलं तर गुरुच्या चरणाजवळ सगळे मार्ग हा संपत असतात. हे जाणीव ठेवून सिंचन करता मूळ आणि वृक्ष ओलावे सकळ. पाणी कुठं घालायचं आहे? मुळाला. तवा झाड वरती हिरो होतो. त्याच पद्धतीनं ते काम आहे. अखंड पद्धतीनं तिने त्या ठिकाणी उभा करून हा वृक्ष मोगरा हे कधी झालं? त्यांनी हे चिंतन केलं, सगळ्या गोष्टी घडवल्या म्हणून हे झालं. असो म्हणून
चिंतिल्या रोकडे म्हणून मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतल्या रोकडे म्हणून ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगा तुका म्हणे जीव भाव देवा पायीने ठेवून या काही न मागते. जीव आणि भाव कुठे ठेवायचा तर भगवंताच्या चरणाजवळ संत महात्म्यांच्या चरणाजवळ ठेवायचा. मी मगाशी ना देह समर्पिचे देवा भार काहीच न घ्यावा न होईल आगवा तुका म्हणे आनंद. तुका म्हणे तुझा न व्हावा विसरणे दुःखाचे डोंगर झाले तरी त्याचा विसर पडता का म्हणजे जीव भाव देवा पायी ठेवायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे अखंड पद्धतीने त्याला लीन जायचं आहे त्याला शरण जायचं तर उद्धार होतो अन्यथा होऊ शकत नाही आहे. आम्ही समर्पण करतो पण इतर गोष्टी करता करतो भगवंता करता समर्पण होणं फार कठीण आहे अवघड आहे दुर्मिळ आहे. पण जे जे झाले त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहिलेला नाही आहे. म्हणून तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. देण्याकरता काहीच नाही आपल्याकडे का आहे जे जे दिलंय त्यानं दिलंय जे जे निर्माण केलंय त्यानं दिले. देह हे काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे येते काय आहे किंवा भ्रमदर्शी या देहाचा म्हणे विठ्ठल कार्यवाचा पडून जाईल कलेवर. काय सांगितलं हे कलेवर म्हणजे देह पडून जाणार आहे. कशा पद्धतीचा आहे तो तर विठ्ठल विठ्ठल माशी पंख पाकडी तवते हे सरे. काय सांगितलं काळ्या नळाची तोंडी घालता लोणियाची उंडी माशी पंख पाकडी तवते हे सरे. लोण्याचा गोळा कितपत चावून खाईल माणूस तोंडात पडला म्हणजे तशा पद्धतीने काळाला आपल्याला धरले कधी गिळल सांगता येत नाही. त्याच्याही पुढं या सगळ्यातनं वाचलं तर काय होईल अग्नीत पडलं तर भस्म होऊन उडल कोल्या कुत्र्याने खाल्लं तर विष्टे रूपी पडल किड पडलं तर सांगाडा रे. शेवटी परिणामुगा कपिध्वजा कश्मूल म्हणजे हाडाचा सांगाडा याच्या पलीकडे काही राहणार नाही. म्हणून या देहाला जीवन आल्यानंतर काय करायचं आहे तर भगवंत चिंतन करायचं आहे. याच्या पलीकडे काहीही सुख नाही. म्हणून असो तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागता भगवंताची सेवा केली तर आपोआप तो देतो त्याला मागावं लागत देखील नाही आहे. म्हणून तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागते हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकुटे मूर्ती उभा. जे कोण कमिटी आहे त्याचा मला पहिला आभार मागायचा आहे. कारण का आमच्या श्री गुरु बाबासाहेबांची पुण्यतिथी आणि ह्यांची तारीख ही एकाच दिवशी मला 2 वर्षाला येते आणि माझ्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी ती 2 वेळा ॲडजस्ट केली त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. का तर मला तेही बुडवता आलं नाही आणि हेही चुकवता आलं नाही. म्हणजे दोन्ही पर्वकाळ माझ्याकडनं घडलं त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो. बाकीचं काही नाही आहे. म्हणजे चुकलं असेल ते माझं आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे निवडते तुम्हाशी बोली लिहिले कुरे वेळी वाकुडे उत्तरे क्षमा करा अपराध महाराज तुम्ही
बोले